आजी, एवढी वेगळी भांडी, ही सोनेरी का दिसतायत? अगं बाळा, ही सोनेरी नाहीत, पितळेची आहेत. आपल्या आजी पराज्यांची आठवण आहेत या. हा बघ पितळेचा तपेला. सणासुदीला आमटी, पुरण, पायस याच्यातच शिजायचं. पण आजी, आता तर स्टील मध्ये बनतं ना? हो, पण चव वेगळी असते बाळा. पितळ हळू गरम होतं आणि उष्णता सगळीकडे सारखी पसरते, म्हणून आमटी जळत नाही आणि चवही खोलवर मुरते. आजी, हे काय आहे मोठं? कृषी डोळे मोठे करून विचारते. हे दगडी जाते आहे बाळा. पिठाच्या गिरण्या येण्याआधी प्रत्येक घरात हे असायचं. सगळं धान्य, डाळी यावरच जळायचो. आणि मग वाटण पेस्ट कसं बनवायचा? ते पण यावरच का? नाही बाळा, त्यासाठी वरवंटा पाटा असायचा, दगडाचा. त्यावर काम करणं म्हणजे एक प्रकारची थेरपीच असायची. मग मिक्सर पेक्षा वेगळीच चव असते का? हो, अगदी बरोबर. मिक्सर मध्ये वेग जास्त, उष्णता जास्त, मसाल्याचं नैसर्गिक तेल जळतं. पण वरवंटा पाट्यावर हळूहळू वाटतात. जास्त पाणी घातलं तर वाटण वाहू जाऊ नये म्हणून चमचाभर पाणी घालायचो. त्यामुळे सगळ्या जिन्नसांची चव हळूहळू एकत्र मिसळायची. घर्षणामुळे नैसर्गिक उष्णता फक्त लागेल तेवढीच तयार व्हायची. उष्णता कमी म्हणजे पोषक तत्व जास्त, म्हणून जुन्या काळच्या भाज्या जास्त टेस्टी लागायच्या. पण आजी, मग हळद, तिखट यांचे पावडर कसे बनवायचात? हळद, तिखट, धणे कांडप्यावर वाटायचो. क्रिशू हसत विचारते. हे रोज वापरायचात? नाही ग, माझ्या आजी सासूबाई आणि सासूबाईंच्या काळात हे रोज वापरात होतं. पण हळूहळू आधुनिकता आली, काम सोपं झालं, कष्ट वाचू लागले आणि हे सगळं आठवणीत गेलं. म्हणून रोज नाही, पण खास बेताच्या वेळी आपण हे नेहमीच वापरतो. म्हणूनच यांना खास सणाची चव येते. आजी, हे दगडी जातं किती जड आहे. जाते फक्त दळायचं साधन नव्हतं बाळा, ते बायकांचं बोलण्याचं ठिकाण होतं. ओव्या, गाणी, कथा, दुःख सुख सगळं जात्यावरच उतरायचं. जाते फिरवणं म्हणजे आजच्या भाषेत फुल बॉडी वर्कआउट. पाठ, हात, कंबर एकदम मजबूत, मन मोकळं आणि पीठ अगदी मऊसूत. आजी, हे काय आहे? हे दही घुसळायचं रवी. यातूनच ताक आणि लोणी निघायचं. हळू घुसळल्यामुळे प्रोबायोटिक्स टिकून राहायचे. आज सारखं मशीनचं बटर नाही, पण पचायला हलकं. क्रिशू म्हणते, हे कृष्ण बाप्पाची आई सुद्धा वापरायची ना? मी लिटिल कृष्णामध्ये पाहिलंय. हो बाळा, यशोदा माईपासून आपल्या आईपर्यंत हे सगळं संस्कारांचं सोनं आहे. नवीन साधनं वाईट नाहीत, पण जुनी भांडी आपल्याला चव, आरोग्य आणि मूळ शिकवतात. क्रिशू म्हणते, आजी, आपण हे जपून ठेवूया ना? आजी म्हणते, हो बाळा, कारण संस्कार जपले तरच पुढची पिढी घडते. ही रील आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. तुम्ही पण ही भांडी वापरता का? हो असेल तर येस असं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अकाउंटला फॉलो करा.